आपलं हे तयार झालेलं हो. आहे. आता फक्त आपल्याला ह्याच्यावर चीज फक्त असं घालायचं वरून. किती घालायचं बघ. चीज सुद्धा आवडत असेल ना तुला. मग घालील तेवढं कमीच आहे तुझ्यासाठी. बस ओके. हे मिक्स करून घ्यायचं. आता हे आपण जरा बाजूला ठेवूया. हो. तुला बॅटर बनवायचं ना. हो. आता आपण 2 चमचे मैदा घेणार आहोत. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. 2 चमचे तांदळाचं पीठ. ह्याच्यात अर्धा चमच धने जिरे पावडर, अर्धा चमच हळद आणि मीठ चवीनुसार. आता आपल्याला ते मिक्स करायचं. पाणी आणि ह्याच्यात पाणी जास्त नाही टाकायचं आहे. घट्ट सर पाहिजे. हां, घट्ट. अजून थोडंसं. ओके. आता मी हे मिक्स करून घेऊ. हो चालेल. आता ह्याच्यात भरायचं का हे. हो. भरू का. जमते का बघू का. ह्यातून थोडंसं भरा. असं करायचं आहे. हो. पण मग सुटलं तर का सुटतं ते. नाही सुटत. काळजीपूर्वक. मग मला सांग आता हे फक्त फ्राय करायचं आपल्याला. हो, डीप फ्राय करायचं आहे. डीप फ्राय करायचं आणि त्यानंतर कसं असंच खाता येईल आपल्याला. जमलं. आम्ही असं अजून 5-6 करून घेतो. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर स्टफ कंटोलासाठी लागणारे साहित्य: कंटोला, किसलेलं पनीर, कॉर्नफ्लॉर, मैदा, किसलेलं चीज, कांदा, तांदूळाचं पीठ, हळद, आलं लसूण मिरची पेस्ट, जिरं, धणेजिरे पूड, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ. कृती: फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला, हळद, लाल तिखट, किसलेलं पनीर आणि मीठ घालून पनीरचं स्टफिंग तयार करून घ्यावं. पनीरच्या स्टफिंग मध्ये चीज घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर एका वाडग्यामध्ये 2 चमचे मैदा, कॉर्नफ्लॉर, 2 चमचे तांदूळाचं पीठ, धणेजिरे पावडर आणि हळद घालून सर्व एकत्र करून त्यात थोडंसं पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करून घ्यावं. कंटोल्यामध्ये पनीरचं मिश्रण भरून ते एकावर एक ठेवून बेसनाच्या मिश्रणामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. स्वप्नजाचे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. तिने अतिशय प्रेमाने बनवलेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. स्वप्नाच्या तू पण खा. ह्याला काय म्हणायचं. ही नारळीची भाजी आहे. त्याची कटलेट. नारळीची कटी. हां. ह्याला काय म्हणायचं. हे कंटोळा, स्टफ कंटोळा बोलला तरी जा. आणि हे चिंग्स, सोया चिंग्स चिली. लावू का. असाच लावू ना. आता काय करायचंय. आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात. आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा. हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का. त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा. शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो. अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.